मित्रांनो, भारत देश कृषीप्रधान देश आहे। भारत देशाची अर्थव्यवस्था आजही कृषी व्यवसायावर अवलंबून आहे। मित्रांनो, देशातील 75 कोटी लोकसंख्या आजही शेती व्यवसायाशी निगडीत आहे। तसेच मित्रांनो, 75 कोटी लोकसंख्येला आजही शेती व्यवसायातून आपल्या देशामध्ये रोजगार मिळत आलेला आहे। मित्रांनो, आपल्या देशातील ग्रामीण भागातील शेतकरी नेहमी प्रामाणिकपणे व निष्ठेने शेती व्यवसाय करीत आलेले आहेत। तसेच ते शेती व्यवसायाबरोबर जनावरे पाळूनही दुग्ध व्यवसाय करून ते आपली आर्थिक बाजू भक्कम करण्याचा नेहमी प्रयत्न करीत आलेले आहेत। मित्रांनो, परंतु गेली 5 वर्षे झाले आपल्या देशामध्ये अनेक वेळा दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली। तसेच शेतीला अपुरा पाणी पुरवठा, तसेच शेतीसाठी लागणारे अपुरे भांडवल व अनेक वेळा झालेल्या गारपीट यामुळे शेतकरी फारच अडचणीत आलेले दिसून येत आहेत। मित्रांनो, या सर्व परिस्थितीमुळे शेतकरी हे कर्जबाजारी झालेले दिसून येत आहेत। या कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्यापुढे अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत। मित्रांनो, आपल्या देशातील लोकसभेची निवडणूक नुकतीच पार पडलेली असून 4 जून रोजी या लोकसभेच्या निवडणुकीची मतमोजणी पार पडलेली आहे। मित्रांनो, NDA घटक पक्षाचे नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार हे तिसऱ्यांदा आपल्या केंद्रात स्थापन झालेले आहे। मित्रांनो, 9 जून रोजी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली या सरकारने तिसऱ्यांदा सरकार स्थापन केलेले आहे। नरेंद्र मोदी यांनी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेऊन हॅट्रिक ही पूर्ण केलेली आहे। मित्रांनो, अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यापुढील हे कर्जबाजारीपणाचे आलेले सावट दूर व्हावे अशी सर्वत्र शेतकऱ्यातून चर्चा होत आहे। शेतकऱ्यांचे कर्जबाजारी अनेक बँकांचे तसेच अनेक पतसंस्थांचे कर्ज त्यांच्या सातबाऱ्यावरती आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचे सरसकट कर्जमाफी व्हावी, मग ती बँकाची असो, पतसंस्थाची असो किंवा विविध कार्यकारी सोसायटीची असो, ती सरसकट माफ झाली पाहिजे। तसेच त्यांचा सातबारा कोरा झाला पाहिजे अशी शेतकरी वर्गातून अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे। मित्रांनो, नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील हे सरकार सध्या काम सुरू झालेले आहे।